पसंद करता ना? पसंद तो करता हूँ पर रिस्पेक्ट ज्यादा है। ऐसा मैंने क्या कर दिया जो मुझे इस तरह बोल के चली गई? दुनिया जैसी दिखती है वैसी है नहीं, यह हमारी नजरों से छिपी एक अलग दुनिया है। तुम्ही शक्तीमध्ये आदितीला शोधल्यावर मलाही शक्तीमध्ये आदितीचाच भास व्हायचा, पण खरं काय घडलं तेही माहित होतं ना। कधी कधी आदितीची एवढी आठवण यायची की इथे समाधीवर आल्याशिवाय मला राहवतच नव्हतं। इथं समाधीवर येऊन रडून रडून मन हलकं झालं की परत घरी निघून जायचंय। तुमची माझ्यावरची माया, तुमचं माझ्यावरचं प्रेम बघून माझे विचार बदललेत। आधी मला वाटायचं की मी माझ्या सगळ्या जवळच्या माणसांना गमावलंय, पण नाही, तुमचं हे प्रेम बघून मला जाणवतंय की मी तुम्हा दोघींना कमवलंय। खरंच माझी आदिती आज खरंच खूप भाग्यवान आहे। याआधी मी समाधीवर येऊन एकटीच तिला भेटून जायचे, आज मात्र तिची आई, बहीण, मावशी, आजी सगळ्या जणी तिची पूजा करणार आहेत आणि सगळ्या जणी तिला भेटणार आहेत। बोल, आम्ही सांगितलेल्या कामाचं काय झालं? तुम्ही सांगितल्याप्रमाणे सगळं काही व्यवस्थित पार पाडलं, अजिबात काळजी करण्याचं कारण नाही। गुड, व्हेरी गुड। आता त्या मैत्रेला जेलमध्ये जाण्यापासून कोणीही वाचू शकत नाही। पण मी काय म्हणतो साहेब, एक मिनिट, तुझा बोलण्याचा सूर असा जाणवतोय की तुला अजूनही आमच्यावरती विश्वास नाही। तसं नाही साहेब, नाही म्हणजे याआधी आपण मैत्रीला अडकवण्याचे बरेच प्लॅन केले आणि प्रत्येक वेळेस ती मात करून निघून गेली। डोंट वरी, यावेळेस असं काहीही होणार नाही। आम्ही आमचं आत्तापर्यंतचं सगळं कसं पणाला लावून हा प्लॅन डिझाईन केलाय। आता मैत्रीला सुट्टी नाही आणि सुटकाही नाही। कोण आहे रे? रॉकी, तू आम्हाला आपल्या प्लॅन बद्दल विचारत होतास ना? रिझल्ट तुझ्या समोर उभा आहे। वॉर सुरू व्हायच्या आधीच शत्रू गटातून शांतीच्या झेंड्यासोबत माफीनामा घेऊन नोकराला पाठवले। तुमचं बोलून झालं असेल तर मी काही बोलू का? ओ हो, ॲटिट्यूड। ओळख सांगण्याची एक पद्धत असते, म्हणून त्याआधी मी तुम्हाला, तुझं नाव कमला असून तू मैत्रीच्या घरी एक नोकर आहेस, आय नो दॅट। आणि तसंही मैत्रीच्या घरावर आमचं इतकं लक्ष असतं की त्या घरातली पाल आणि उंदीर देखील आम्हाला ओळखायला लागले। मग कमला मावशी उर्फ कमलाई, काय म्हणते तुमची लाडकी मैत्री? स्वतःला इथे येऊन आमची माफी मागायची लाज वाटतेय म्हणून तुला पाठवलंय का आमची माफी मागायला? तुमचं बोलून झालंय का अजून काही बोलायचंय? वाह, पुन्हा ॲटिट्यूड। कसं ना रावसाहेब, सध्याची तुमची अवस्था अगदी गाढवासारखी आहे। तू कोणासोबत काय बोलतेय याचं भान आहे का तुला?
गोष्टीतला गाढवासारखा असं मला म्हणायचं होतं. तर ते गाढव ओझी वाहता वाहता चुकून एका उंच पर्वतापर्यंत पोहोचला. त्या पर्वतावरून सगळं जग त्याच्या नजरेखाली आहे असंच त्याला वाटायचं. एवढंच नाही तर सर्व पर्वत त्याच्या पायाखाली दिसू लागला. शेवटी गाढवच ते. आपण पर्वतावर उभे आहोत याचं भान विसरून तो स्वतःला पर्वतापेक्षाही मोठा समजू लागला. हीच गोष्ट जगाला ओरडून सांगायच्या नादात त्याचा पाय घसरतो. तिथेच विषय संपतो कायमचा. त्यानंतर त्याची बॉडी कुणालाही दिसल्याचं आठवत नाही. तुम्हाला कळलंच असेल मला काय म्हणायचंय ते. फार काही नाही कळलं, पण एक गोष्ट मात्र पुन्हा नव्याने सिद्ध झाली. मैत्रीच्या घरातल्या सगळ्यांना डायलॉगबाजी करण्यामध्ये फार नाद आहे. बरोबर बोलताय साहेब. या आजी पण ना फुल टू रॉक वाटतेय. पण नुसतं वाटून काय उपयोग. वाटणं आणि असणं यात खूप फरक आहे. मैत्रीच्या जीवावरती तू कितीही डायलॉगबाजी केलीस ना तरी तू एक कामवाली ती कामवालीच राहणार. मी काय काम करते त्यापेक्षा मी कुठं काम करते हे खूप महत्वाचं आहे. आणि त्या बाबतीत मी खूप भाग्यवान आहे. अगदी तुमच्याकडे काम करणाऱ्या या तुमच्या माणसापेक्षाही. ऍटिट्यूड. तुम्हाला जे काही समजायचंय ते समजा. ताईसाहेबांनी मला काही महत्वाच्या गोष्टी तुम्हाला सांगण्यासाठी पाठवलं म्हणून मी इथे आलीये. त्यामुळे मी आता जे काही बोलणार आहे ना ते तुम्हाला मुकाटपणे ऐकून घ्यायचंय. हे रावसाहेब राजे शिर्के, लोकांसाठी तुझं हे नाव तुझी ओळख आहे, पण त्या नावापलीकडे जाऊन तुझा हा चेहरा मी चांगलाच ओळखू नये. मला संपवण्यासाठी तू काय नाही केलंस ते सांग ना. आधी त्या श्रुतिकाला माझ्याच घरी पाठवून मलाच माझ्या घरातनं बाहेर काढलंस. मला माझ्या मुलीसहित दुसऱ्यांच्या आधारावर राहायला भाग पाडलंस. या सगळ्या प्रवासात श्रुतिकाला वास्तवाची जाणीव झाली आणि ती सुधारली. माझ्या विरोधात असणारी श्रुतिका माझ्या बाजूने आली. तुझ्यासाठी ही तुझी सगळ्यात मोठी हार होती. म्हणून तू तिला मारलंस आणि मला आरोपी ठरवून जेलमध्ये पाठवलंस. कदाचित तुला असं वाटत असेल की मला माहित नाही, पण माझ्या मुलीला तूच किडनॅप करवलं होतंस ना. तिथेही तुझी हार होतास. तू शक्तीच्या आई वडिलांना माझ्यापर्यंत पोहोचवलंस. तू हे सगळं करत असताना मी गप्प होते, कारण तुझ्यासारख्या घाणेरड्या माणसाच्या नादी मला लागायचं नव्हतं. वाटलं होतं आज किंवा उद्या तुला अक्कल येईल, पण नाही. तुझ्या जिंकायच्या हट्टापायी तू सतत मला त्रासच देत राहिलास. अगदी आजही तुझं कारस्थान सुरूच आहे. हरकत नाही. शिशुपालच्या 100 चुका होईपर्यंत श्रीकृष्ण शांत बसले होते. त्याच नियमाप्रमाणे मी पण वाट पाहत होते. पण आता तुझ्या बापाचा घडा भरलाय. आता माफी नाही. आमच्या साहेबांच्या बाबतीत तू असं काय करणार आहेस? तुझ्या साहेबांचे हातपाय बांधून त्याला रस्त्याच्या मधोमध उभं करणार आणि लोकांना ह्यांचं तोंड काळं करायला लावणार. जेव्हा सगळ्यांच्या समोर असं काही घडेल ना तेव्हा रावसाहेब तुलाच तुझा जीव नकोसा होईल. आणि मी हे जे काही सांगते ना ते लक्षात ठेवायचं, विसरायचं नाही. मी आता जे काही बोलले ना ताईसाहेबांनी मला बोलायला सांगितलं होतं. येते मी. अजून एक महत्वाची गोष्ट सांगायची राहिलीये. लवकरच तुला अटक होणार आहे. मैत्रिणी आमच्या विरुद्ध कधीच कारस्थान केलं नाही. मग तिने आज हा असा निरोप का दिला?
नक्कीच तिने काहीतरी प्लॅन केलाय. मलाही तसंच काहीतरी वाटतंय. नाही, एकदा आठवून बघ, अशी कोणती केस आहे ज्यात आपल्या विरुद्ध एखादा पुरावा सुटलाय आणि कदाचित तोच मैत्रेला मिळालाय म्हणून ती असं बोलते. साहेब, एकाच वेळी आपण एवढे कांड केलेत ना, तर अशी एखादी केस कशी आठवणार? हे पण आहेच म्हणा. पण साहेब, ती आता जे काही बोलून गेली त्याबद्दल तुमचं मत काय? मैत्रिणी जर काही ठरवलं असेल ना, तर ती नक्की काहीतरी करणार. तू एक काम कर, ताबडतोब खिरेंना फोन लाव आणि आम्ही इकडे बोलवलंय सांग. ठीक आहे साहेब. हॅलो, साहेब, आलोय मामाला घेऊन. बोला रावसाहेब. अहो, तुम्ही बोलवल्याचा निरोप मिळाला आणि तातडीने निघून आलो बघा. तुमची ती कमला इथे आली होती. कळलं मला ते. रॉकीने सांगितलं मला. मग ती इथे येऊन काय बडबड करून गेलीये तेही सांगितलं असेलच ना. तुम्ही पण ना साहेब, त्या कमलाचं बोलणं काहून एवढं मनावर घेऊन राहिले तुम्ही? अहो, आमच्या घरातलं एकमेव हाफमॅड पीस येते. अहो, अर्धी लाकडं मसनात गेली तिची, पण कुठं काय बोलायचं हे पण कळत नाही ना तिला. पण ती जे काही बोलत होती ते खूप भयानक होतं. तिच्या बोलण्यामध्ये आम्हाला साक्षात मैत्रीच्या बोलण्याचा भास होत होता. हो साहेब, मी तुम्हाला तेच सांगून राहिलो आणि समजावून पण राहिलो ना. आमची मैत्री स्वतःपेक्षा तिचा तिच्यावरच जास्त विश्वास आहे ना, आणि त्याच्यामुळेच ती कमला कधी कधी स्वतःलाच घराची मालकीन समजायला लागते आणि मग जिथं कमी तिथं आम्ही अशी वागायला लागते. आणि साहेब, अहो, घराची चावी सुद्धा तिच्याकडे असते, म्हणून ती कधी कधी आम्हाला पण रुबाब दाखवायला बघते. हो, तुमच्यावरती रुबाब दाखवणं वेगळं आणि इथे आमच्या घरात येऊन आमच्या समोर रुबाब झाडणं वेगळं. अहो काय नाही साहेब, अहो आजार आहे तिचा. अहो ते नाही का साहेब, अरे ते नाही का, काही काही लोक झोपेत चालतात, तसंच या कमलाले सुद्धा कोणासमोर पण येऊन काय पण बडबड करायची सवयच आहे ना. पण मग आमच्याच समोर का, आणि तेही साक्षात मैत्रीच्या आवेशात. बघा साहेब, आता मी तुम्हाला एवढं सगळं सांगू राहिलो तरी पण तुम्ही त्या मैत्रीची आणि कमलाची सांगड घालून राहिले ना. आता मी तुम्हाला जो काय मॅटर आहे तो खरा सांगूनच टाकतो ना. अहो, त्या कमलाच्या मनात तुमच्याविषयी राग असणार नाही, म्हणजे 100% रागच असणार ना. आधीच तिच्या डोक्यात तुमच्याविषयी राग आणि त्यात तिला वेडाचा झटका आला असणार आणि त्याच झटक्यात ती इथं आली असणार आणि नको नको ते बोलून गेली असणार. हो पण साहेब, त्यात पण तिची हुशारी आहे बघा. हो, तिच्या मनात जे काय होतं ती स्वतःच बोलली असणार, पण मैत्री बोलली असं ती तुम्हाला दाखवणार. पण मग असं का? अहो काय साहेब, तिला इथून परत जिवंत जायचं नव्हतं का? अहो, तिची काय बोलली त्या बोलण्यात तुम्हाला मैत्रीचा भास झाला म्हणून तुम्ही तिला जिवंत जाऊन दिलं ना. कोण कुठली कमला तुम्हाला येऊन बोलते असं जर तुम्हाला कळलं असतं तर तुम्ही तिला जिवंत जाऊन दिलं असतं का? मुर्दाच पाडला असता ना तिचा. हे अगदी बरोबर बोललात तुम्ही. आम्ही उगाचच मैत्रिणी तिला इथं पाठवलंय अशी समजूत करून घेतली होती. हो साहेब, अहो मी आल्या आल्या तुमचा चेहरा बघितला ना तेव्हाच मला कळलं होतं ते. बरं साहेब, मी काय म्हणतो, आता त्या कमलाच्या बाबतीत तुमचं समाधान झालं ना? झालंय. म्हणजे मग आता तुम्ही खुश आहात ना? हा, पण असं का विचारताय तुम्ही? नाही, कसं आहे साहेब, एखादा माणूस टेन्शन मधून बाहेर आला ना का तो काहीतरी दान धर्म करत असतो, है की नाही? तेव्हा ज्या माणसामुळे त्याचं टेन्शन गेलेलं असतं ना त्याला काही बक्षीस देत असतो. तुम्हाला काय हवंय ते आम्हाला फक्त सांगा, आम्ही तुम्हाला द्यायला तयार आहोत. कसं आहे साहेब, माझ्यासारखा पाप भिरू भोळा भाबडा माणूस मागून मागून काय मागणार ना. म्हणजे आजच्या दारूची सोय झाली असती, म्हणजे एखादा खंबा मिळाला असता तर. नाही मिळणार. तुम्हाला खंबा नाही मिळणार, कारण आज आम्ही आमचा अख्खा बार तुमच्या ताब्यात देतो. आज तुम्ही इथेच राहा, खा प्या मजा करा. येतो आम्ही.
काय रॉकी सेठ थांबणार का मला कंपनी द्यायला? नाही नाही, मला एक काम आठवलंय, आलोच मी. हा 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 हा, वा वा, बाटल्यांची तिजोरी. दारूचा ठेवा. लय भारी ना, लय भारी, लय भारी. हेल्मेट बाजूला घ्यायला. पेपर्स आहेत का? जाऊ द्या. बोला. सर, चेकिंग सुरू आहे. ते सगळं ठीक आहे, तुम्ही आमची गाडी का अडवली? आमच्यासाठी कायद्यासमोर कोणीही लहान मोठा नाहीये. गाडीची डिकी उघडा. उघडा. बाहेर या. काय? सांगितलेलं कळलं नाहीये का? बाहेर या. तुम्ही आता जर अति करताय असं नाही वाटत आहे का? आता हाच प्रश्न आम्ही तुम्हाला विचारणार आहोत. आधी बाहेर या. या. हे काय? त्या पटेल बिल्डरच्या नवीन कन्स्ट्रक्शनची काय पोझिशन आहे? साहेब, त्यांच्याशी माझं तसं बोलणं झालंय. पुढच्या आठवड्यापासून काम सुरू होतंय. नाही, तो कन्स्ट्रक्शन सुरू करण्याआधी आपल्याला पैसे देणार होता, म्हणजे त्याच्याबरोबर तशीच डील झाली आपली. हो साहेब. मग डीलची डेडलाईन माहिती असताना प्रत्येक वेळेस काय माझ्या परमिशनची वाट पाहत राहणार आहेस? नाही नाही साहेब, आत्ताच जातून काम करून येतो. लागा कामाला. हा साहेब. करू ना. हा किंग बॉस. ताबडतोब त्या सब रजिस्टरला फोन लाव. हा. हॅलो. हा, सब रजिस्टर सावंत साहेब. हा, मी किंग बॉस म्हणजे रावसाहेब यांचा ॲज अ पीए बोलतोय. हा, तुमच्याशी बोलायचं आहे त्यांना. हॅलो, नमस्कार. तुम्ही आज रात्री तुमचे पैसे घ्यायला आमच्या बंगल्यावर येणार आहात आणि त्या बदल्यात आम्ही सांगितलेले पेपर्स तयार ठेवणार आहात. धन्यवाद. तूच मारलंस ना माझ्या बहिणीला? का मारलास?
कुठे पळशील? हा, कुठे पळशील? प्लीज 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 मला मारू नको. नाही मारणार. मला माझ्या 2 प्रश्नांची खरी खरी उत्तर हवी आहेत. माझ्या बहिणीला का मारलंस आणि कोणाच्या सांगण्यावर मारलंस? सांग. सांगते. त्याचं नाव सांगते, पण प्लीज प्लीज मला मारू नको. सांग मुकाट्यानं, नाहीतर हे बघ, तुझ्या बहिणीची आणि माझी काहीच दुश्मनी नव्हती. मला पैशांची गरज होती आणि मला त्यांनी. बोल. त्याने म्हणजे कोणी?